तुझ्या बायकोची खरंच इच्छा असते ना माझ्याकडून काही शिकण्याची, तर तुझा संसार सुखाचा झाला असता. पण तिची काही इच्छाच नाही शिकण्याची. आई अगं पण तुझ्याकडे आता हीच संधी आहे ना तिला दाखवण्याची की तू काय असते. पण तिला वाटतं का की मला उत्तम नृत्य येतं म्हणून? का तुम्हाला तुमच्या कलेवर कॉन्फिडन्स नाहीये का? बघितलं, हे असले किती फालतू विनोद करत बसते. नाही 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 नाही, माझ्या कलेवर पूर्ण विश्वास आहे, कळलं ना. पण तुलाच त्रास होतो ना सकाळपासून माझ्या गाण्याचा. नाही एक मिनिट, हे दोन वेगवेगळे विषय आहेत. गाता तर तुम्हाला येत नाही, हे बघितलं, माहितीये मला. पण बाबा आणि तनू सांगतायत तर कदाचित तुम्हाला नृत्य येत असेल चांगलं. बघितलंच कशी बोलते तुझी बायको. सतत उलट उत्तर करत असते, सतत. मी काय शिकवणार हिला आणि ही काय शिकणार आहे माझ्याकडून? आई अगं पण आता तू तिला शिकवणार आहेस म्हटल्यावर तू तिची गुरु आहेस ना, गुरु. आणि शिष्याला जर मनापासून शिकायचं असलं तर त्याला गुरुचं ऐकावंच लागतं. अगं पांडव द्रोणाचार्याच्या घरी जाऊन राहिले होते गुरुकुल पद्धतीत. तुला खरं सांगू का, अंकुला डान्स शिकायची खरंच खूप इच्छा आहे ग, खूप इच्छा आहे तिची. हिची शिकण्याची लाख इच्छा असेल रे, पण नृत्य शिकवणार आहे मी. आणि माझ्याकडून नृत्य शिकणं सोपी गोष्ट नाहीये. सासूबाई, सोप्या गोष्टी करायला आपल्याला आवडतच नाही. हो सासूबाई, आता काय हाताला धरून नृत्य शिकवणार आहात का मला? अंकु ग मी आहे तुझा तनू. मारू नको. काय मग झाला का डान्स शिकून? ते सोडून सगळं केलंय मी. हो, भांडी घासून झाली, स्वयंपाक करून झाला, अख्खं घर पण आवरून झालंय. तुला सांगतेय तनू, मला ना सासूबाईंनी फसवलंय. हो, गंडा बांधण्याच्या नावाखाली ना गंडा घातलाय मला त्यांनी. गंडा बांधलाय असंच म्हणायचंय ना तुला? नाही, गंडा घातलाय असंच म्हणायचं. नाही 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 अंकु, अगं आपल्या गुरूंबद्दल असं नाही बोलायचं. गुरु आहे ना ती तुझी. गुरुनी दिले ज्ञानरूपी वसा, गुरुनी दिले. गप्रे, गाऊ नको. अगदी बेसूर गातोय सासूबाई सारखा. हा, आणि वर त्या मला काय म्हणतात, मला म्हणे धड तालात चालता येत नाही. सासूबाई मला एकदम. नाही 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 ग, आपल्या आईबद्दल असं नाही बोलायचं अंकु. ती तुला नृत्य शिकवते की नाही? हे नृत्य शिकवायच्या नावाखाली ना त्या राबवून घेतायत. निमित्त मिळालंय त्यांना, मला कळलं. अगं तुला राबवण्यासाठी मला निमित्त शोधण्याची गरज नाहीये ग, कळलं ना. निमित्त शोधते का मी? निमित्त शोधते म्हणे. आणि तू काय म्हणालीस, मी गंडा घातलाय तुला? रंग भाळी गेला, रंग भाळी गेला, गंधमाळी गेला, गंधमाळी गेला. सौभाग्याची मंगल घटिका, सौभाग्याची मंगल घटिका, आली आली ग. हळदील्याली बाहुली माझी मोठी झाली ग. साजणाची स्वारी थांबली गदारी, साथ जन्मासाठी बांधली ग दोरी, साथ जन्मासाठी बांधली ग दोरी. आज मनमनी तनमणी हरखला ग. रंगमाळी येला, रंगमाळी येला, गंधमाळी येला, गंधमाळी येला, रंगमाळी येला, रंगमाळी येला. वा 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 वैनडी, वा 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 वा. मला सांग कशी गायले मी? आणि मी कशी नाचले? बोल बोल. एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाही. पण म्यान जर संगीताचं असेल तर तिथे तुम्ही दोघी एकत्र सहज राहू शकता.
सासूबाई तुम्ही इतक्या चांगल्या नाचता, मग गाण्याचा अट्टहास कशाला? अगं तू किती सुंदर गातेस, मग तू कशाला अट्टास धरलास नाचाचा? मी बोलू का तुमच्यामध्ये? बोला. वा, फारच कॉन्फिडन्स वाढलाय तुझा, जमतंय आज. बोल बोल. माधव मंत्रींनी हात ठेवलेला दिसतो डोक्यावर. काय? याच गुरुवर्य माधव मंत्री यांनी मला लहानपणी शिकवलं होतं. माणसाला जे छान जमतं त्याने तेच करावं. उगाच मला सगळंच जमायला हवं असं अट्टहासच करू नये. अरे मृगजळाच्या मागे का धावायचं? आपल्या डबक्यात किती पाणी आहे ते पाहावं आणि तेवढीच डुबकी मारावी. मंत्री, पिल्लू, बंडा. काय 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 अरे तू काय झालं सासूबाई? काय झालं? सरकार, तुमची उंची वाढली कशी अचानक? बाबा हो, आई वजन काट्यावर उभी आहे. अच्छा, हो का? तो दिसलाच नाही, लपूनच गेलाय तो. याचे टोमणे मारण्यापेक्षा ना वजन कमी करण्याकरता मला प्रोत्साहन दिलं असत ना, तर आज हा दिवसच बघायला लागला नसता आपल्याला. 8 दिवस मी इतकं खतरनाक डाएट केलंय, तरी सुद्धा 1 किलो वजन वाढलंच कसं मुळी? शी. हे बंडा सगळं तुझ्यामुळे झालंय. कसलं नवीन डाएट आलंय ना, ते मला करायला लावलंस ना, म्हणून झालंय. सासूबाई, त्याला ना जस्ट अ डाएट असं म्हणतात. तेच ते. तू नको मला इंग्लिश शिकवूस, ग्रंथपाल होते मी, कळलं ना? हा, आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे ना. हो, पण नाही, ऍक्च्युली तुमचं डायव्हर्जन होतंय. तुम्ही रौनकला काहीतरी म्हणत होतात ना, फोकस. मी काय बरोबर आहे तिचं, बरोबर आहे तिचं. नुसतं मला चीज आणि बटर खायला लावलंस ना, म्हणून झालंय सगळं. आई, अगं तुझं मसल वेट वाढलंय, फॅट लॉस झालाय, पण मसल वाढले. अरे पण मसल वेट करून काय उपयोग आहे? मला काही बॉडी बिल्डर व्हायचंय का? मला बारीक दिसायचंय. नुसता भात जरी कमी केला असतास ना, तरी सगळं मिळालं असतं व्यवस्थित. तुम्ही तर बोलूच नका काही. त्या दिवशी भात खायची इच्छा झाली होती ना तुम्हाला, म्हणून भात लावला, तर एक शीत सुद्धा खाल्लं नाही तुम्ही. मग काय तो टाकून द्यायचा का भात? सगळं मला खावा लागला. अहो, असं काय करताय? मला खूप आवडतो फोडणीचा भात. मी खाल्ला असता की सकाळी, त्यात काय एवढं? कोणी काही बोलू नका. तुम्हाला जर सपोर्ट करायचं नसेल ना, तर निदान कटकारस्थान तरी असू नका माझ्या विरुद्ध. त्या दिवशी चहा करून ठेवलाच असू हा एवढा. म्हणलं तुला काही त्रास होऊ नये म्हणून मी प्यायले, तर ही ढीगभर साखर घालून ठेवली होतीस त्याच्यात. 1 मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे तो चहा सगळ्यांसाठी केला होता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चहा प्यायल्यावर जर आपल्याला कळतंय त्याच्यात साखर आहे, तर नाही प्यायचा ना, थांबायचं. कधी नवतचा छान चहा केला होतास तू, म्हणून प्यायले. हो ना? आणि ठीक आहे, तर ते 1 कप चहा प्यायल्याने काहीही होत नाही. बोला बोला, सगळे मलाच बोला, सगळे माझ्या विरोधात उभे राहा. आता 22 दिवसामध्ये 11 किलो वजन मी कशी कमी करणार आहे? तर आज शिरा करण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीमुळे बरं का. एका आठवड्यात 1 किलो वजन कमी झालंय. क्या बात आहे, वा. टाळ्या काय वाजवतोस? फक्त तुमच्या मेहनतीमुळे? मला थँक्यू तरी म्हणा ना. अगं म्हणेन ग, पण मला जेवढं हवंय तेवढं कमी तर होते आधी वजन. आज मला शिऱ्याचा आनंद लुटू दे. अजिबात नाही. नो शिरा. व्यायाम करायचा, व्यायामाची वेळ झाली आहे. आज माझा चीट डे आहे, त्यामुळे आज मी फक्त खाणार आणि आराम करणार. नो एक्सरसाइज, नो डाएट. एका आठवड्यात चीट डे? हो, असं काय करताय? फक्त 15 दिवस उरलेत आणि आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. एवढा पसारा आवरायचा आहे, त्याच्यामुळे नो शिरा. चला व्यायाम करा. तर केवढं केलाय शिर, तर खाऊ दे ना मला. काय हो, सांगा ना. ओके, ठीक आहे, खा. शिरा खा, आराम करा, अजिबात व्यायाम करू नका. थँक्यू. मी तर बंटीला सांगितलंय, जेवण वाया जाण्याचं टेन्शनच नाही. सरिता आपली व्हॅक्यूम क्लीनर आहे, सगळं भूक भूक करून ओढून घेईल. हा?
खाऊन टाका ना शिरा असा सुईक 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 करून खा. चेहरा पाडायची काही गरज नाहीये सासूबाई. हा जो राग येतोय ना, हे जे वाईट वाटतंय ना, ते व्यायामात वापरा. त्या बेबी आत्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि म्हणा कर हर मैदान फतेह. फोकस करा आणि सगळा राग व्यायामावर काढा सासूबाई. ठीक आहे. कमॉन कमॉन. थांबा. सरिता, तुला ना एक प्रश्न विचारायचा होता. तुझ्या गुडघ्यांनी शेवटचा सूर्यप्रकाश कधी बघितला होता ग? ऐका. कमॉन कमॉन. फोकस बेबी आत्या. फोकस. कमॉन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आओ. हे हा तुझं एक्सरसाइज वर खोटं आहे. हा हे काय 100 ग्रॅम वाढलं माझं वजन. ऑब्व्हियसली वाढणार, कारण तुम्ही ढमाणभर पाणी पिताय ना, त्याचं वजन येते. आणि सासूबाई, सारखं सारखं वजन चेक करून तुमचं वजन कमी होणार नाही, त्या वजन काट्याचं वजन कमी होईल. आता काही नाही, लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत वजन चेक करायचं नाही, फक्त त्याच दिवशी चेक करायचं. कमॉन बेबी आत्या. चालेल बेबी, तुला दाखवते जाता. अरे ते सगळं जाऊ दे रे, ते नंतर बघू. सासूबाई, तुम्ही काय म्हणत होतात? थँक्यू ना, म्हणून टाका पटकन. थँक्यू म्हणून टाका. काय आहे ना, आपण लोकांना थँक्यू म्हटलं पाहिजे. जो थँक्यू म्हणतो ना, तो मोठा होतो. काय उपयोग एवढी सगळी मेहनत करून? मला ना त्या बेबीचा चेहरा बघायचा होता, मला बघितल्यावर कसा होतो ते. ते जाऊ दे, आता तुम्ही ऑनलाईन बघा ना चेहरा बेबी आत्याचा. हा, त्यात काय मजा आहे? हे असं समोरासमोर उभं राहून बघायचं ते मला, त्यांचे चेहरे असे माझ्याकडे बघून खजील झालेले. आणि तुझं आपलं थँक्यू थँक्यू चाललंय. असं कसं म्हणता हो सासूबाई? मी केवढं केलं तुमच्यासाठी. हो पण ते सगळं पाण्यात गेलं ना आता. तुझ्या नादाला लागून मी 3 आठवडे एवढी मेहनत घेतली, काही उपयोग झाला नाही त्याचा. चांगलं माझं वजन कमी झालं होतं, पण दिसते कोणाला येते काही? तुझी दृष्ट लागली मला, दुसरं काही नाही. माझ्यामुळे? मला काय माहिती होतं का लग्न ऑनलाईन असणार आहे ते? आणि एवढं काय तुम्ही मेहनत केली ऐकवताय मला? हा सगळं काय प्रकार आहे? नो नो नो, नॉट प्रकार, इट्स संस्कार. माझ्या मम्मीनी मला शिकवलंय. आपल्या घरी जर कधी कोणी नवीन पाहुणे येणार असतील पहिल्यांदाच, तर त्यांचं औक्षण करून स्वागत करावं. तुझ्या संस्कारांची गाडी ना ठेव तिकडे कोपऱ्यात. ती झिपरी मनोरमा येणार आहे, तिचं काही स्वागत वगैरे करायला नकोय, काही औक्षण करायला नकोय. मग तुम्ही ओवाळताय? मी ओवाळणार नाही, तूही ओवाळायचं नाहीस. ती काही युद्ध जिंकून येते का आपल्या घरी? काय नटून थटून आलंय ते ध्यान. जा कपडे बदल जा. नाही नाही, मी कपडे वगैरे नाही बदलणार. मला त्यांना ओवाळायचंय म्हणजे ओवाळायचंय. नाही म्हणजे नाही. ओवाळायचंय. तू ओवाळायचं नाहीस. काय होईल ग तिने मला ओवाळलं तर? मनू मावशी. अत्य. सरिता, तुला विचारते मी, हिने ओवाळलं तर काय होईल? हा नाही नाही, माझं म्हणणं असं आहे की मी घरात असं तू कशाला ओवाळते सुनबाई? अच्छा. दे सुनबाई. नाही नाही, असं कसं? उलट मी या घरची नवीन सून आहे ना, मला ओवाळू द्यावं सासूबाई. पण मी मोठी की नाही तुझ्यापेक्षा, म्हणजे मीच ओवाळणार, हो की नाही? असं नका करू, पहिल्यांदा आलाय त्या, मला ओवाळू दे. एक मिनिट, काय चाललंय तुमच्या दोघींचं? अरे मला निकाल लावू देत ना की मला कोणाकडून ओवाळून घ्यायचंय ते. बोला. आणि मला असं वाटतं अंकिता या घरची नवीन सून आहे, तेव्हा हा मान तिलाच मिळायला हवा. थँक्यू मनू मावशी. अत्य. ॲलर्जी आहे मला. स्वागत आहे तुमचं. या 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 ना, या स्वागत आहे. या मनू मावशी, या सरका. या 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 या. बाबा, सुंदर आहे मावशी. अत्य. किती गुणी आणि संस्कारी आहेस ग, आणि तितकीच सुंदर सुद्धा. अगदी चंद्राचा तुकडाच जणू. चंद्राचा तुकडा म्हणे उलकवणारे आमच्या घरावर. काय म्हणालीस? नाही नाही, म्हटलं आहेच माझी सून सुंदर आणि संस्कारी. अगं माझे संस्कार वर्ग चालू आहेत ना इतके वर्ष. हो का? बरं बरं, पण पहिल्याच भेटीत अगदी आपलंसं करून घेतलं मला. मनू मावशी, अत्य. तुम्हाला ही आपली पहिली भेट वाटते का हो? मला खरंच असं वाटतं की आपल्या दोघींचं जन्मांतरींचं नातं आहे.
अरे कसा आहेस पिंट्या तू? तू कशी आहेस छकुली? मी एकदम मस्त. अरे किती वर्षांनी भेटतोय पिंट्या. हो ना. किती गोड पिंट्या आणि छकुली. किती प्रेम आहे या शब्दांमध्ये, या हाकेमध्ये. हो ग, तुला माहिती नाही पिंट्या काय आहे? तू हिला सांगितलं नाही. मी असं करते, मी डॉक्टरांना भेटते आणि मिळेल ती गाडी पकडते आणि इथून निघून जाते. हा तुला एवढी कसली काय झाली छकुली? हो ना आत्या, अहो एक दिवस थांबला असता. थांब ना. अहो ते लोणचं बनवायसाठी आम्ही ते कैऱ्या पण आणले खूप. पिंट्या, शंतनू, अरे तुमच्या भावना कळतात रे मला. अंकिता, मला तुला खरंच लोणचं शिकवायचं होतं ग, पण आता यावेळी नाही जमणार. हा पण मी पुन्हा नक्की येईन. नाही नाही नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. एवढं घाईघाईने निघताय म्हणजे काहीतरी काम असेल ना तुमचं महत्वाचं. अजिबात टेन्शन घेऊ नका. थँक्यू. हो ग, मला खरंच जायला हवं. किती गुणी आहेस ग तू. पण मी नक्की येईन हा, आणि नक्की शिकवेन तुला लोणचं. बाय. येते रे. मीच येतो छकुली. चल. I'll follow him. को सासूबाई, हा चमत्कार कसा काय घडला हो? हा चमत्कार नसून ही सासूची ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे? अगं जगातल्या सगळ्या सासू आपल्या सुनींशी असंच वागतात. म्हणजे इथे तुझ्याशी गोड 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 बोलत होती, पण तिच्या घरी ती तिच्या सुनेशी कसं वागत असेल. म्हणून मी तिच्या सुनेला फोन करून सांगितलं की तुझी सासू आमच्या घरी 2 दिवस मुक्काम करणार आहे. आणि मग किती नशीबवान आहे सरिता, अंकितासारखी सून मिळाली तिला. नाहीतर आमचं ध्यान पदरात पडलं आणि पवित्र करून घेतलं. झालं, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. हिचं काय काम आहे माझ्याकडे? हॅलो, काय ग, तुला जरा चैन पडत नाही का? सासूला जरा निवांत वेळ मिळू देऊ नकोस. का छळतेस ग? ऐका ना, मुक्काम वाढवता का तिकडे? मी माझ्या आईबाबांना बोलावून घेते. मग माझ्या आईचा वाढदिवस पण आहे आणि आई म्हणत होती की जावयाकडून पैठणीपासून हॉटेलमध्ये मेजवानीपर्यंत सगळे लाड पुरवून घेईन. काय? पण जर तुम्ही आलात ना तर मग प्रोग्राम फिसकटेल ना. थांबाल ना तिकडे 2 दिवस? मज्जा करा, आराम करा तिकडे. बाय सासूबाई. बिंडो समजलीस मला? हा, किती उधळपट्टी करशील ग? माझा मुलगा तिथे मरेस्तोवर मेहनत करतो, पैसे कमवतो, ते तुझ्या आई वडिलांवर खर्च करायला? ते काही नाही. मी आत्ताच्या आता तिकडे येते, कळलं? सगळा प्रोग्राम कॅन्सल करशील. हा, ठेव फोन आता. शहाणी कुठली. नाही नाही, मला आत्ताच निघायला हवं. वा सासूबाई वा. कुठल्याही सासूला आपल्या सुनेचा आनंद बघवत नाही हे सिद्ध केलं तुम्ही. आलीस ना मूळ पदावर. चला कैऱ्या चिरूया. चला चला, लोणचं करायचं ना. म्हणजे एवढं सगळं करून लोणचं घालायचंच आहे होय मला? म्हणजे आता 15 किलो आणल्यात कैऱ्या, मग त्या अशाच फुकट घालवायच्या? चला लोणचं करूया 15 किलो. पहिलीत असल्यापासून मी अशा प्रश्नांची उत्तरं, कोड्यांची उत्तरं देते. अगदी पहिली दुसऱ्यातले प्रश्न विचारताय, मी कशाला उत्तर देऊ? जरा चांगले प्रश्न विचारू दे ना, मग उत्तर देईन. अगं माझा मेंदू म्हणजे काय चीज आहे ना हे तुला काय ठाऊक. प्रोफेसर काय नेहमी म्हणायचे बरं का कॉलेजमध्ये सगळ्यांना, सरिता कुलकर्णी तुझा मेंदू असा आहे ना की जर विकायला गेलो ना तर 5-6 करोड असे येतील सहज. हो, कारण कधीही वापरला गेलेला नाहीये, त्यामुळे फर्स्ट टाइम यूज. अति बोलतेस असं नाही का वाटत तुला? पिल्लू, आता ही माझ्या मेंदूत शिरायला लागले. हा अगं युनिव्हर्सिटीमध्ये मी टॉपर होते, टॉपर. अख्ख्या डोंबिवलीमध्ये चर्चा होती बरं का याची. हा हो का? पण वाटत नाही तसं. हे बघ, मी वाटेल तो अपमान सहन करू शकते, पण माझ्या बुद्धिमत्तेबद्दल नाही सहन करू शकत. ठीक आहे, आता मी तुला दाखवतेच माझी हुशारी काय ते. मंत्री, IQ टेस्ट घ्या आमची. घ्या. IQ टेस्ट म्हणजे काय हे तरी माहितीये का? बुद्ध्यांक परीक्षा. व्हॉट्स बुद्ध्यांक? हा, हिला तेच माहिती नाहीये. अगं हुशारीची, आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी म्हणजे बुद्ध्यांक परीक्षा, जी माझ्याकडे काठोकाठ भरलेली आहे. पण माझ्या समोर एक गायका माठ बसलेला आहे. हो का? ठीक आहे, आता तुम्ही IQ टेस्ट घ्यात आणि या IQ टेस्टची चर्चा होणार बरं का सासूबाई. अख्ख्या डोंबिवली भर चर्चा होणार. आणि तुम्ही जर हरलात, लक्ष द्या, तुम्ही दोघं विटनेस आहात, तुम्ही जर हरलात तर
तुम्ही फ्रेंडबुकवर असं लिहायचं की माझी सून ही अख्ख्या जगातली सगळ्यात हुशार सून आहे. ओके. आणि जर का तू हरलीस, ऐका बरं का, तुम्ही दोघं साक्षीदार आहात, जर का तू हरलीस तर फेसबुक वरती तूही टाकायचंस की माझी सासू जगातली हुशार सासू आहे बरं का. चालेल, पण हे होणारच नाहीये. बाबा अहो सगळं नीट सुरू होतो का मध्येच काडीकोडी केली तुम्ही? तू बघ ना मी कशी प्रश्नपत्रिका काढतोय ते. काढा काढा सगळं करा, फक्त रिझल्ट जाहीर करायच्या आधी पोलिसांना काढा. बाय 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 बाय. अंकू 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 इकडे मागे मागे आजी 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 माझी आजी आली आहे. आजी कुठे आली? इकडे मागे खिडकीत आजी. म्हणजे भूत? हो भूत. मी नाही रे, नाही नाही नाही, शक्यच नाहीये. जोपर्यंत सासूबाई या घरात आहेत ना, आजी सासूबाई येणं इम्पॉसिबल आहे. तू झोप ना, मला झोपू दे ना. झोप झोप. पाहिलं का इथे होतं कोणीतरी, आजी होती. कोणी नाहीये रे तनू, तू झोप, मला त्रास देऊ नको. आधीच मला उद्याच्या रिझल्टचं खूप टेन्शन आहे, खूप टेन्शन आलं. तू झोप ना, तर मी तुला टेरेसवर पाठवेन झोपायला. झोप. गुड नाईट. झोप. तरी कोण आहे? कोण असणार आहे? कोणी नाहीये. चहा. वा फक्कड चहा झाला सुनबाई. झालाय ना बरा? सरू कुठे आहे? सरू सरू का सरकार कुठे गेली? मला काय माहिती. म्हणजे बाबा त्यांना प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून घर सोडून गेल्या की काय? बाबांनी याआधी खूप कोडी घातली आहेत तिला, पण सगळे प्रयत्न फसले. तिने उलट 3-4 वेळा बरोबर उत्तर देऊन यांनाच तोंड घशी पाडलं होतं, माहितीये का? अरे खरं बोलतोय मी. पण मला तुम्ही दोघं टेन्शन देऊ नका उगाचच. हे बघा काय, मी फ्रेंड्सबुक वरची पोस्ट ऑलरेडी रेडी करून ठेवली आहे. अरे बजा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कोणी कोणी सांगितलं? कोणाला विचारलं? दूधवाला, बेकरीवाला का पेपरवाला? सगळ्यांना विचारलं पण कुणालाही त्याचं उत्तर येईना. पण आपल्या चौकातल्या टॉवरच्या घड्याने मला उत्तर दिलं आणि तेव्हा मला कळलं. वा 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 सरू, ही अशी तळमळ पाहिजे. आता सांग बरं, घड्याळ 13चे ठोके पडतात तेव्हा ती कुठली वेळ असते? तेव्हा ती वेळ असते घड्याळ दुरुस्त करण्याची. क्या बात है सरू. सुनबाई मारली नि सिक्सर. मी आज फोन दिवसभर बंद ठेवणार आहे, तुझ्यामुळे झालं. हा हा हा, पण मला फ्रेंड्सबुक वर त्याची माझी पोस्ट टाकू दे ना. हा, आमच्या सुनबाई बुद्धिमत्तेच्या चाचणीमध्ये त्यांच्या बुद्धीच्या चिंधड्या उडवल्या. त्यांच्या सासूबाईंनी. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. टन सासूबाई काय म्हणताय सुनबाई? चेक करा फ्रेंड्सबुक चेक करा. थांब मी बघतो. नको ना. हे आई, अगं इतक्या लवकर 100 लाईक्स, क्या बात है. बापरे, तुझे फेसबुक वर फॉलोअर्स पण किती वाढलेत ग. हे अंकू बघ ना. अगं बघ तर. अंकू एकदा बघ अगं प्लीज, बघ. हा असं नाही सुनबाई, जशी आपण जीत स्वीकारतो तशीच आपण हार पण स्वीकारली पाहिजे. पत्रिका पाहायची असेल तर या सासू सुनेची पहा. सासू आहे सन तर सून आहे मून. पहिल्यांदा जुळले दोघींचे गुण. मीन्स व्हॉट? म्हणजे नेहमीप्रमाणे मी मॉर्निंग वॉकला गेले तेव्हा वरच्या मजल्यावरची प्रोफेसर मीनल देशपांडे मला भेटली. अगदी सहज म्हणून मी तिला असा प्रश्न विचारला. तिने लगेच उत्तर दिलं मला. पण ते उत्तर माझं नव्हतं ना, मग मी खोटं कसं बोलणार. पण आता आपली बरोबरी झाली की नाही. दोघींचे गुण जमले. काय सासूबाई, सुनबाई, खरंच टू क्यूट. चला. डिस्टर्ब करू नका. हा,
जरा शांतपणे बोला. शांतपणे बोला काय? या तुमच्या रेखा प्रकरणामुळे आपल्या सुनबाईला वाटलं आपला संसार तुटतोय की काय. मग काय तुम्ही एवढं त्या रेखाशी प्रेमाचं विरहाचं बोलत होतात, सासूबाई तुम्हाला कसं काही वाटत नाही? अगं नेहमीच आहे, त्यांना हुक्की आली ना की बोलत बसत रेखाशी. हो पण तुम्हाला काहीच वाटत नाही त्याचा? अगं उपयोग आहे का काही बोलून? हा माणूस रेखामध्ये आकंठ बुडालेला आहे. ही रेखा म्हणजे ना सवत आहे माझी, सवत. म्हणजे तुम्हाला हे सगळं माहितीये? हो मग सासूबाई मला एक कळत नाहीये, तुमचा नवरा दुसऱ्या बाईचा म्हणजे रेखाच्या सौंदर्याचं कौतुक करतो तो तुम्हाला वाईट नाही वाटत? वाटतं ना ग, खूप वाईट वाटतं, पण करू काय? माझ्या आधी ही त्यांच्या आयुष्यात आली आहे ना, सतत तिचं कौतुक चालू असतं. करू देत ना. अगं त्यांच्या आयुष्यात येणार आहे का ती रेखा? शक्य तरी आहे का? नाही ना. कशात तरी मन रमवतायत ना, रमवू दे, जाऊ दे. कमाल वाटते हा सासूबाई मला तुमची. नाही म्हणजे तुम्ही एवढ्या समजूतदार असू शकता याची कमाल वाटते. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मी समजून घेत नाही कुणाला? नाही नाही सरकार ओरडू नका. 1000 वेळा सांगितलंय मी रेखाशी बोलत असताना ओरडायचं नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं. डोंबर तुमचं. आता ह्या वयात कसलं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होत आहे तुमचं? काही वाटतं की नाही तुम्हाला? सुनबाईनं सुद्धा आपल्या कळलंय तुमचे प्रेम प्रकरण. आता हे तुमचं प्रेम प्रकरण अख्ख्या सोसायटी भर कळेल, त्याचं बघा काय ते. मुळात एवढं ओरडून सांगायची काय गरज आहे की मी रेखाशी बोलतोय? सांगायचं ना मी एखाद्या मित्राशी बोलतोय. तुझ्यामुळे आज माझा आणि रेखाचा मूड खराब झाला. सॉरी. बघितलंस, हे असं आहे सगळं. त्या रेखा पुढे माझी काही किंमत नाही, शून्य. यांच्या आयुष्यात जर ही रेखा आली नसती ना तर माझं आयुष्य गुलमोहर झालं असतं. कसलं काय नाही, कसलं काय रेखा म्हणे काय. नाही नाही नाही, मला कन्व्हिन्स करूच नका. मला रेखा बिखा काही व्हायचं नाहीये. अरे सासूबाई, रेखा बनायची संधी आयुष्यात एकदाच मिळते, ती संधी गमावू नका. काही नको मला, मुळात ही संधीच नको. ओ आता माझ्या लक्षात आलं. काय? तुला माझी गंमत करायची आणि मजा बघायची ना? नाही नाही, तू इतकी कन्व्हिन्स करते मी, त्याचा अर्थ तोच आहे. नाही अगं आई, गंमत वगैरे बघायची असती तर मी सामील झालो असतो का यात? विचार कर ना, मी का सामील झालो असतो? का नाही होऊ शकत तू? तिने आधीच तिच्या पत्राला बांधून ठेवलंय तुला, त्यामुळे माझी गंमत बघायला ती तुला सामील करून घेऊच शकते आणि तू होऊच शकतो. सासूबाई बरं ठीक आहे, मला जर तुमची गंमत करायची असती तर मी दुसरी काहीतरी शक्कल लढवली असती ना. तुम्हाला रेखा बनवायचं का ठरवलं असतं सांगा मला? तेही आहेच म्हणा. नाही नाही नाही, पण मला रेखा बनवायचं आणि मग माझ्यावर फिरी फिरी हसत बसायचं, बरोबर की नाही? ते काय मी एरवी पण असू शकते. नाही नाही, माझं म्हणणं काय आहे, पॉइंट हा आहे की मी तुम्हाला रेखा बनवायचे कष्ट का घेतले असते. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? तुला रोज फिरी फिरी हसताय अशी दिसते का मी? अशी दिसते मी? बघितलं पिलू, बघितलं तुझी बायको कशी बोलते मला? अगं आई तसं काहीच नाही, आम्ही गंमत वगैरे काहीच करत नाहीये ग. हे बघ, आम्हाला ना फक्त इतकं चेक करायचं की बाबांचं जेवढं रेखावर प्रेम आहे तेवढंच प्रेम तुझ्यावर आहे का, बस. कारण तूच माझी रेखास. खरंच सांगतो सरू, मी रेखाचे व्हिडिओ बघत बसतो, तिच्या फोटोशी बोलत बसतो. हे जे काय माझं प्रेम आहे ना तिच्यावर, ते एक फॅन म्हणून, तेवढंच किंबहुना त्याहूनही जास्त प्रेम माझं तुझ्यावर आहे, जे मी व्यक्त नाही करू शकलो कधी आतापर्यंत. त्यामुळे पुन्हा एकदा मला प्रेमात पाडण्यासाठी तुला रेखा बनायची काहीच गरज नाही सर. तुला काहीच वेगळं करायची गरज नाहीये. मी ऑलरेडी तुझ्या प्रेमात आहे. तू जशी आहेस ना तशीच मला आवडतेस सुरू. पुरे किती लाज व्हाल मला आता. सरू, वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की रेखासारखं मी तुला जपू नाही शकत. मी 5-5:30 उठायचो, लोकलनी जायचो कामाला, दिवसभर काम करून रात्री उशिरा घरी यायचो, झोपून जायचो. पण दिवसभर मुलांचं सगळं तू सांभाळायचीस, माझ्या आईचं सगळं सांभाळायचीस.
माझ्या आईला पटत नसताना सुद्धा 30 वर्ष नोकरी करून तू घर सांभाळलेस सरू. आणि मी तुला कधी थँक्यू सुद्धा म्हणलं नाही. सरू, मी मगाशी जे ओरडलो ना ते मी तुझ्यावर ओरडतच नव्हतो. माझ्या स्वतःवरच ओरडत होतो. काय थिल्लरपणा चाललाय हा, मी स्वतःलाच समजावत होतो. सरू, आजवर तू माझ्यासाठी जे काही केलंस ना त्याबद्दल खरंच थँक्यू. कारण तूच माझी रेखा आहेस सरू. खरंच की काय? तू कधी इथे आलीस? हे काय आत्ताच तुमचा रोमॅन्स चालू असताना? अगं तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? अशी खिडकीतून एकदम टपकलीस ते. हा, असं बरोबर एका दुसऱ्याचं बोलणं चोरून चोरून ऐकणं. त्याला काय होतंय सासूबाई, तुम्ही पण करताच की. पण असो, आज ते महत्वाचंच नाही. तुम्हाला कळतंय का, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. किती वर्ष बाबांना तुम्हाला थँक्यू